वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. आमच्या कॉलेजमध्ये झालेली आहे प्रथम सत्र परीक्षा, विषय अर्थशास्त्र आणि इयत्ता आहे 11वी. गुण आहेत 50 गुणांची प्रथम सत्र परीक्षा झालेली आहे. ते उत्तरासहित प्रश्नपत्रिका आपण पाहूया. ही एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही अभ्यास करा. असेच प्रश्न परीक्षेमध्ये येतात. कदाचित यातले पुन्हा प्रश्न पुढच्या परीक्षेलाही येतील आणि दुसऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न येऊ शकतात. सूचना दिलेल्या आहेत, पाहूया आपण. पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. दुसरी सूचना आहे, उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. तिसरी सूचना दिली आहे, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. यातली तिसरी सूचना अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करायची आहे. ही सूचना पालन करा. चला पाहूया प्रश्नपत्रिका आपण. प्रश्न क्रमांक आहे पहिला, योग्य पर्याय निवडा आणि त्याला 5 गुण आहेत, म्हणजे 5 विधानं आहेत, 5 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. क्रमांक 1, राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्नात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो. दुहेरी मोजदाद टाळली जाते. आणि बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. आता इथे पर्याय दिलेले आहेत. हे यापैकी उत्तर लिहायचं आहे आपल्याला, कोणतं आहे ते. पहिला पर्याय आहे आणि दुसरा ब आणि तिसरा ब आणि चौथा क आणि आता यापैकी अचूक उत्तर कोणतं आहे तर क्रमांक 4चं. याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्नात 4ही घटकांचा समावेश होतो, म्हणून उत्तर आहे क आणि आपण दुसरं विधान पाहूया. पैशाची प्राथमिक कार्ये. विनिमयाचे माध्यम. मूल्यमापनाचे साधन. विलंबित देणी देण्याचे साधन. मूल्य संचयनाचे साधन. आता याचे पर्याय दिलेले आहेत. आणि 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 यापैकी अचूक उत्तर आहे, पैशाची प्राथमिक कार्य आहेत आणि पहिला पर्याय. विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन हे पैशाची प्राथमिक कार्य आहेत, म्हणून पर्याय पहिला आपला बरोबर आहे. तिसरं विधान पाहूया. खालील विधाने चतुर्थकासाठी लागू होत नाहीत. आता लागू होत नाहीत असं म्हटलेलं आहे. प्रथम संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घ्यावी. यात निरीक्षणाचे समान 4 भाग येतात. चतुर्थक 1, 2 आणि 3 असे सांकेतिक दाखवतात. आणि Q2 हा सारणीचा मध्यभाग किंवा मध्यांक असतो. आता याचं अचूक उत्तर आहे यापैकी नाही. कारण असं की 4ही विधानं लागू होतात, लागू होत नाही असं नाही आहे, म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही. क्रमांक 4, आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय. वीज निर्मिती क्षमता वाढवणे. ग्रामीण विद्युतीकरण, नेटवर्क सुधारणा, ऊर्जा संवर्धनासाठी कार्यक्रम. राज्यातील ग्राहकांना सुधारित LPG गॅस योजनांचा थेट लाभ. मुंबई नागपूर येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली आहे. आणि हे सगळेच उपाय केलेले आहेत, म्हणून अचूक पर्याय आहे उत्तराचा क आणि 4ही बरोबर आहेत. क्रमांक 5, बिगर संस्थात्मक मार्गात खालील घटक येतात. सावकार. व्यापारी. अडते आणि बँक. पर्याय आणि फक्त क आणि यापैकी नाही. याचं अचूक उत्तर आहे किंवा पर्याय आहे आणि हे बिगर संस्थात्मक मार्ग आहे. पण बँक हा जो पर्याय यात नाही येतो, तो संस्थात्मक मार्ग आहे. अशा प्रकारे पर्याय निवडायला 5 विधानं आहेत 5 गुणांच्यासाठी. आता त्यातला पहिल्या प्रश्नातलाच आहे प्रश्न, सहसंबंध पूर्ण करा. आणि त्याला 5 गुण आहेत, म्हणजे 5 सहसंबंधाची विधानं दिली आहेत आपल्याला. 1, भौतिकशास्त्र, नैसर्गिक शास्त्र. तर अर्थशास्त्राचं उत्तर इथे येईन चौकटीमध्ये सामाजिक शास्त्र. क्रमांक 2, रिकामी जागा आहे, त्याला शंख शिंपले म्हटलं आहे. आणि प्लास्टिक पैसा, क्रेडिट कार्डचा संबंध. तसं शंख शिंपले हे कोणता पैसा होईल तर वस्तू पैसा.
चौकटीत लिहायचं. मी मात्र साईडला घेतले, जागा इथे कमी आहे म्हणून. तुम्ही चौकटीमध्ये तिथेच लिहायचं आहे. क्रमांक 3. चतुर्थक निरीक्षणाचे समान 4 भाग होतात. मग दशमकाचं उत्तर काय येईल? तर निरीक्षणाचे समान 10 भाग होतात. क्रमांक 4. आर्थिक पायाभूत सुविधा ऊर्जा आहे. तर आरोग्य काय आहे? तर ही आहे सामाजिक पायाभूत सुविधा. ते उत्तर तिथे लिहायचं. क्रमांक 5. रिकामी जागा आहे जमीनदार. संस्थात्मक मार्ग आहे नाबार्ड म्हणजे बँक. जमीनदार होईल मग बिगर संस्थात्मक मार्ग. अशा प्रकारे सहसंबंध पूर्ण करायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 4 गुण आहेत. 4 गुण आहेत याचा अर्थ एका संकल्पनेला 2 गुण. आता इथे 3 विधानं दिले. 3 पैकी फक्त 2 लिहायचेत म्हणजे 4 गुण आहेत त्याला. 1. राष्ट्रीय चलनाचा अपव्यय किंवा अयोग्य वापर टाळण्यासाठी काही वेळेस प्रचलित चलन प्रतिबंधित करण्यात येते. 2. रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला. 3. प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. आता आपण याची संकल्पना स्पष्ट करू. संकल्पना स्पष्ट ओळखायला 1 गुण आणि स्पष्ट करायला 1 गुण आहे. त्यामुळे दोन्ही उत्तरं त्यात आली पाहिजेत. आता पाहूया संकल्पना. राष्ट्रीय चलनाचा अपव्यय किंवा अयोग्य वापर टाळण्यासाठी काही वेळेस प्रचलित चलन प्रतिबंधित करण्यात येते. आता उदाहरणातील संकल्पना कोणती आहे? विमुद्रीकरण हे शब्द लक्षात ठेवा आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. विशिष्ट नाण्यांचा किंवा नोटांचा विधिग्राह्य पैसा म्हणून वापर थांबवणे म्हणजेच विशिष्ट नाणी किंवा नोटा चलनातून बाद करणे म्हणजे विमुद्रीकरण होय असं लिहायचं आहे 2 गुणांच्यासाठी. आता दुसरं विधान दिलेलं आहे. रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला. आता इथे विधानामध्ये कोणती संकल्पना आहे? तर उत्पादक कृषी पतपुरवठा. उत्पादक कृषी पतपुरवठा. आता या संकल्पनेचे स्पष्टीकरण. जे कर्ज किंवा पत शेतीतील उत्पादनाशी संबंधित असून आर्थिकदृष्ट्या न्याय्य असते अशा कर्जाला उत्पादक कृषी पतपुरवठा असे म्हणतात. पुढचं पाहूया क्रमांक 3. प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. इथे संकल्पना आहे पर्यटन आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. आनंदासाठी किंवा व्यवसायासाठी काही कालावधीसाठी दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास व वास्तव्य म्हणजे पर्यटन होय. प्रश्न क्रमांक 2 ब आहे. फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 फरक सोडवायचे आणि 4 गुण आहेत त्याला. इथे 3 दिलेले आहेत. 3 पैकी केवळ 2 सोडवायचे. 1 आर्थिक पायाभूत सुविधा आणि 2 कागदी चलन आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. 2 कागदी पैसा आणि बँक पत पैसा. 3 दशमक आणि शतमक. यातील फरक आपण पाहूया. क्रमांक 1चा फरक. आर्थिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा. अर्थ लिहायचा आहे दोन्हींचा. 2 मार्क आहेत म्हणून आपण दोन फरक लिहिले तरी चालतात. अर्थ आणि दुसरं एखादं उदाहरण वगैरे दिले तरी चालतंय. वस्तूंचे किंवा सेवांचे उत्पादन आणि वितरण सुलभ करणाऱ्या पायाभूत सुविधा म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा होत. मानवी जीवनाचा दर्जा सुधारणाऱ्या व आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या सुविधा म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधा होत. मुद्दा लिहायचा. उदाहरणे. ऊर्जा, वाहतूक, संदेशवहन इत्यादी आर्थिक पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, सेवा इत्यादी सामाजिक पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. असं 2 मार्काला फरक लिहायचा. पुढचा फरक आहे कागदी पैसा आणि पतपैसा किंवा बँक पैसा असा लिहिलं तरी चालेल. कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात. त्या पुढील चलनाच्या निर्मितीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहेत. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणांमुळे बँक पैसा अस्तित्वात आला. पतपैसा किंवा बँक पैशाची माहिती पाहू. पतपैसा म्हणजे बँक पैसा होय. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवींच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. त्याचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढता येतो किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश
धनाकर्ष इत्यादींच्या सहाय्याने हस्तांतरण करता येते. हा धनादेश, धनाकर्ष इत्यादी पैशासारखे कार्य करतो, परंतु पैसा नव्हे, तर ठेवी हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. पुढचा फरक आहे दशमके आणि शतमकेमधील अर्थ लिहायचा. दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर श्रेणीतील ज्या संख्या श्रेणीचे समान 10 भाग करतात त्यांना दशमके म्हणतात. दशमकाची मूल्ये 10 नसून 9 असतात. त्यांना D1, D2, D3 असं D9 याप्रमाणे संबोधले जाते. दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर श्रेणीतील ज्या संख्या श्रेणीचे समान 100 भाग करतात त्यांना शतमके म्हणतात. शतमकाची मूल्ये 100 नसून 99 असतात. त्यांना P1, P2, P3 असे P99 याप्रमाणे संबोधले जाते. फरकाचा दुसरा मुद्दा लिहायचा मध्यकाशी संबंध. 5वे दशमक म्हणजे D5 म्हणजे मध्यक होय. 50वे शतमक म्हणजे P50 म्हणजे मध्यक होय. प्रश्न क्रमांक 3 सुरू होतोय. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 आणि 8 गुण आहेत, म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1 प्रश्न. 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी फक्त 2च सोडवायचे. 1. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. खालील सामग्रीचा 4थे दशमक म्हणजे D4 आणि 8वे दशमक म्हणजे D8 शोधायचे. 3. भारतातील ग्रामीण विकासाचे महत्त्व स्पष्ट करा. आता हे 3 प्रश्न 4-4 गुणांच्यासाठी आहेत, सोडवूया आपण. पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, महाराष्ट्र राज्य हे लोकसंख्येच्या बाबतीत भारतात 2ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. 2. महाराष्ट्र राज्य हे भौगोलिकदृष्ट्या भारतात 3ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. 3. महाराष्ट्र हे भारतातील नागरीकरण झालेले महत्त्वाचे राज्य आहे. 4. जनगणना 2011च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण दर हजारी पुरुषांमागे 929 स्त्रिया इतके आहे. 5. जनगणना 2011च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर 82.3% इतका आहे. 6. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17च्या नुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन म्हणजे GSDP आणि दरडोई उत्पन्न SPCI सर्वाधिक आहे. 7. महाराष्ट्रात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा विकास झालेला आहे. 8. महाराष्ट्र राज्य हे नवनिर्मिती, कौशल्य विकास, गुंतवणूक आणि पर्यटन यासाठी लोकप्रिय आहे. आता आपल्याला दशमक काढायचं आहे. खालील सामग्रीचे 4थे दशमक काढायचे आणि 8वे दशमक काढायचे आहे. आणि सामग्री दिलेली आहे म्हणजे संख्या दिलेल्या आहेत. 10, 15, 7, 8, 12, 13, 14, 11, 9. आता रीत कशी आहे ती पाहू. रीत, संख्या प्रथम चढत्या क्रमाने मांडू. म्हणजे कसं, लहान संख्या प्रथम घ्यायची 7 आणि मोठी संख्या शेवटी घ्यायची 15. क्रम लावायचे त्यांचं 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. त्यानंतर D4चं सूत्र आहे. कंसाच्या बाहेर 4 आहेत. कंसामध्ये n+1/10 च्या पदाचे मूल्य काढायचं आपल्याला. मग n किती आहेत, ह्या संख्या एकूण आहेत 7 पासून 15पर्यंत 9. मग सूत्रामध्ये n+1च्या ठिकाणी इथे nच्या जागी 9 मांडले. 9+1/10 च्या पदाचं मूल्य 10. कंसाच्या बाहेर 4 आहेत. 10/10 च्या पदाचं मूल्य म्हणजे 4 गुणिले 1. मग चौथ्या पदाचं मूल्य, चौथी संख्या मोजायची. चौथ्या पदाचं मूल्य आहे 10. 1, 2, 3 आणि 4 चौथ्या क्रमांकाला किती आहेत 10. म्हणून मूल्य आलेलं आहे D4 10. पहा इथे हे जे 10 आहेत हे चौथ्या क्रमांकावर आहेत, म्हणजे D4 किती आलेलं आहे 10. याचप्रमाणे आता 8व्या दशमकाची गणना करायची. सूत्र तेच, इथे 4 होतं, इथे 8 आलेलं आहे फक्त. 8 कंसाच्या बाहेर n+1/10 च्या पदाचं मूल्य काढायचं. 9+1/10. 8 गुणिले कंसात 10 मग किती येते, हे असंच 1 केलं तरी चला. 8 गुणिले
1 म्हणजेच काय 8व्या पदाचं मूल्य येत आहे 14. इथे येईल 8वा, हे 8वी संख्या आहे आणि एकूण 9वी संख्या म्हणजे ही 8वी, म्हणजे D8 किती येत आहे 14. हे इतकं सोपं उदाहरण आहे आणि हे पुस्तकातलंच उदाहरण घेतलेलं आहे आपण. परीक्षेत पुस्तकातलंच आलं होतं, हे पुस्तकात असं सोडवून दिलेलं आहे उदाहरण हे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण विकासाचे महत्त्व स्पष्ट करा. त्यातलं क्रमांक 1, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता. आरोग्य आणि स्वच्छताविषयक सेवा सुविधा, शुद्ध पाणी पुरवठा आणि माफक आरोग्यविषयक सुविधांमुळे ग्रामीण विकासात सुधारणा होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जीवनाचा स्तर उंचावला जातो. 2, ग्रामीण साक्षरता प्रमाण. सामाजिक व आर्थिक बदल घडवण्यासाठी साक्षरता हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. नागरी व ग्रामीण भागात साक्षरतेच्या प्रमाणात फारच मोठी तफावत आढळते. ग्रामीण विकासाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी करून ही तफावत कमी करता येते. 3, महिला सक्षमीकरण. ग्रामीण विकासाद्वारे लिंग भेदभाव कमी करणे, ग्रामीण महिलांच्या विविध गरजांची पूर्तता करणे, सामाजिक विकासाच्या कार्यक्रमात महिलांचे योगदान वाढवणे इत्यादीमुळे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळते. क्रमांक 4, कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी. समाजातील वंचित गटांच्या अधिकारांची सुरक्षा ग्रामीण विकासामुळे साध्य करता येते. ग्रामीण विकासामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची योग्य प्रकारे अंमलबजावणी करता येते. 5, भूसुधारणा. ग्रामीण विकासाअंतर्गत भूसुधारणा कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी करता येते. उदाहरणार्थ कमाल भूधारणा, जमिनीची मालकी, खंडाबाबतचे नियमन व भूधारकाची सुरक्षा यामुळे ग्रामीण भागातील विषमता कमी करता येते. 6, पायाभूत सुविधांचा विकास. ग्रामीण विकासाद्वारे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करता येतात, विशेषतः वीज पुरवठा, रस्ते विकास, जलसिंचनाच्या सोयी इत्यादी. 7, पतपुरवठ्याची उपलब्धता. ग्रामीण विकासांतर्गत वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये वाढ करता येते, ज्यामुळे ग्रामीण भागात वित्त किंवा पतपुरवठा सुलभतेने होऊ शकतो. उदाहरणार्थ प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था, सहकारी बँक इत्यादी. या संस्थांद्वारे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पतपुरवठा करणे शक्य होते. 8, दारिद्र्य निर्मूलन. ग्रामीण विकासाद्वारे व्यक्तीचे उत्पन्न व जीवनमान उंचावण्यास मदत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य होते. असे इथे 8 मुद्दे दिलेले आहेत, पण प्रश्न 4च गुणांच्यासाठी आलाय, त्यामुळे तुम्ही केवळ 5 मुद्दे लिहिले तरी चालू शकेल, 4 लिहिले तरी चालू शकेल, पण 5 लिहा. मी मात्र उत्तरात इथे 8ही मुद्दे घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक आहे 4, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते कारण स्पष्ट करा. कोणतेही 2 8 गुण आहेत. आता 3 दिलेले आहेत, त्यापैकी 2च लिहायचे, म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1 आहे. इथे लक्षात घ्या, सहमत आहात किंवा नाहीत हे लिहायला 1 गुण असतो आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा कारणं लिहायला 3 गुण असतात. म्हणजे इथे तुम्ही सहमत आहात किंवा सहमत नाहीत हे शब्द लिहिलाच पाहिजे आणि मग त्याची कारणं लिहायची. क्रमांक 1, उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच आहेत. 2, पैशाद्वारे अनेक कार्ये पूर्ण केली जातात. 3, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास दोन्ही एकच आहेत. आता याच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर लिहूया. उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच आहेत या विधानाशी सहमत नाही म्हणजे चूक आहे, पण महत्त्वाचं त्याचं कारणं लिहावी लागतील. नंबर 1, एखाद्या वस्तूचे दैनंदिन जीवनातले मूल्य किंवा महत्त्व म्हणजे उपयोगिता मूल्य होय. एखाद्या वस्तूचे पैशाच्या स्वरूपातील मूल्य किंवा महत्त्व म्हणजे विनिमय मूल्य होय. 2, पाणी, हवा इत्यादी बाबी जगण्यासाठी अत्यावश्यक असतात, म्हणजेच अशा वस्तूंचे उपयोगिता मूल्य अधिक असते. परंतु पाणी, हवा इत्यादी बाबी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे अशा वस्तूंचे उपयोगिता मूल्य अधिक असूनही त्यांचे विनिमय मूल्य कमी असते. 3, सोने, हिरे इत्यादी बाबी जगण्यासाठी अत्यावश्यक नसतात, म्हणजेच अशा वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी असते. परंतु सोने, हिरे इत्यादी बाबी दुर्मिळ म्हणजे कमी प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे अशा वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी असूनही त्यांचे विनिमय मूल्य अधिक असते. म्हणजेच उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच नाहीत. 2, पैशाद्वारे अनेक कार्ये पूर्ण केली जातात या विधानाशी सहमत आहोत. त्याची कारणं लिहायची. 1, पैसा विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन किंवा हिशेबाचे परिमाण ही प्राथमिक कार्य करतो.
2 पैसा विलंबित देणे, मूल्य संचयन करणे, मूल्य हस्तांतरण करणे ही दुय्यम कार्य करतो. 3 पैसा राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, विभाजन करणे, पतपैशास आधार देणे, संपत्तीचे रोखतेत रूपांतरण करणे, स्थूल आर्थिक चलांचे मापन करणे इत्यादी आनुषंगिक कार्य करतो. अशा प्रकारे पैशाद्वारे अनेक कार्ये पूर्ण केली जातात. पुढचं विधान आहे, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्ही संकल्पना एकच आहेत. उत्तर, या विधानाशी मी सहमत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे, कारण दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत. त्याची कारणं लिहायची. क्रमांक 1, देशाच्या वास्तव उत्पन्नात दीर्घकाळात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. या उलट आर्थिक वृद्धीबरोबरच लोकांच्या कल्याणात वाढ करणाऱ्या महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल म्हणजे आर्थिक विकास होय. 2 आर्थिक वृद्धी ही एकांगी, संकुचित व संख्यात्मक संकल्पना आहे. याउलट आर्थिक विकास ही सर्वसमावेशक, व्यापक व गुणात्मक संकल्पना आहे. 3 आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न याद्वारे मोजली जाते. याउलट आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर्जा यावरून मोजला जातो. अशा प्रकारे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्ही संकल्पना एकच नाहीत. प्रश्न क्रमांक 5, खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्न दिलेत, त्यातलं एकच सोडवायचं. 3 दिलेले आहेत, त्यातले 2 सोडवायचे. 8 गुण आहेत, म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1. खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा पाहू आपण. गणेश बसने मॉलला गेला. त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला 10 रुपयांचे नाणे दिले. मॉलमधून त्याने अनेक वस्तू घेतल्या. घेतलेल्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले, परंतु पैसे घेणाऱ्या माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड घेतो असे सांगितले. गणेशचे डेबिट कार्ड घरी राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक भरले. आता यावर 2 प्रश्न आहेत. वरील व्यवहारात कोणकोणत्या प्रकारचे पैसे वापरले ते सांगा, हे 2 मार्काला. त्यापैकी कोणतेही 2 प्रकारचे पैसे स्पष्ट करा, म्हणजे त्या पैशाची माहिती द्यायची, हे 2 मार्काला. असे 4 मार्काचे हे प्रश्न आहे. त्याची उत्तरे आपण पाहूया. वरील व्यवहारात धातू पैसा, प्लास्टिक पैसा, कागदी पैसा या प्रकारचे पैसे वापरले गेले. 2 प्रकारच्या पैशाचे स्पष्टीकरण करूया आपण. त्यातला पहिला धातू पैसा. सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंपासून तयार केलेला पैसा म्हणजे धातू पैसा होय. धातू पैसा हा तुलनेने कमी वहनीय व जास्त टिकाऊ आहे. 2 कागदी चलन. कागदापासून तयार केलेला पैसा म्हणजे कागदी पैसा होय. कागदी पैसा हा तुलनेने अधिक वहनीय व टिकाऊ आहे. दुसरा प्रश्न आहे 4 गुणांच्यासाठी. दिलेल्या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथे गुण दिलेत, विद्यार्थी संख्या दिलेली आहे आणि यावरून आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे 1 पहिले चतुर्थक म्हणजे Q1 आणि तिसरे चतुर्थक Q3 यांची सूत्र लिहायची, म्हणजे फक्त सूत्र लिहायची. आणि वरील माहितीच्या आधारे दुसरे चतुर्थक काढायचं. इथे प्रिंटिंग दोष झालेला होता. दुसरे म्हणजे Q2 काढायचं आहे, हे लक्षात घ्या. हे Q2 काढणार आहोत आपण. आणि हा तक्ता आहे, पुढच्या पानावर येईल. आता पहा, उभी मांडणी करून घेतलाय आपण. अशा प्रकारे दिलेली माहिती गुणांनुसार चढत्या क्रमाने मांडू. गुण मांडून घेतलेले आहे 10, 20, 30, 40, 50 आणि विद्यार्थी संख्या आहे 4, 7, 13, 8, 6. यांची बेरीज केलेली आहे सगळी आपण, ती आलेली आहे n बरोबर 38. आता आपल्याला यांची काय करायची आहे, संचित वारंवारता काढायची आहे. संचित वारंवारता म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, संचित वारंवारता. हे पहिल्या गटाची 4 येईल. 4 7 आणि 4 होतात. या 4मध्ये हे 7 मिळवले झाले 11. मग 11 हे मिळून त्यात पुन्हा 13 मिळवले झाले 24. त्याच्यात 8 मिळवले झाले 32. त्याच्यात 6 मिळवले झाले 38. म्हणजे हे 38 आणि हे 38 उत्तर आपला ताळा झाला, म्हणजे बरोबर आलेला आहे. आता आपण सूत्र मांडणी करूया. पहिल्या चतुर्थकाचं सूत्र आहे Q1 बरोबर कंसाच्या बाहेर 1 येईल आणि कंसामध्ये n+1/4 च्या पदाचं मूल्य. आणि तिसऱ्या चतुर्थकाचं सूत्र येईल Q3, कंसाच्या बाहेर 3 येईल, n+1
1/4 हे कंसामध्ये येईल च्या मूल्य. हे झाले सूत्र लिहिले तर 2 मार्क मिळाले. आणि आता आपल्याला काढायचं आहे Q2 म्हणजे मध्यक काढायचं आहे Q2. आता त्याचं सूत्र येणार आहे Q2 बरोबर कंसाच्या बाहेर 2 ते सूत्र n+1/4 च्या मूल्य आहे कंसातलं, पण कंसाच्या बाहेर 2 याचा अर्थ ते गुणिले आहेत. मग n किती आहेत 38. मग कंसाच्या बाहेर 2 कंसामध्ये 38 अधिक 1/4 nच्या ठिकाणी 38 टाकले आपण. मागे आपण n बरोबर काढलेले च्या मूल्य. मग 38 मध्ये 1 मिळवला म्हणजे 39/4 झाल्या. मग हे जर गुणोत्तर सोडवलं तर कंसाच्या बाहेर 2 39/चं उत्तर आहे 39/4चं उत्तर आहे 9.75. म्हणजेच हे झाले 19.5 च्या मूल्य 19.5. नंतर पुढे पाहूया आता. मग ते संचित वारंवारतेत शोधायचे. 19.5 कुठे शोधायचे? संचित वारंवारते. ते 24च्या संचित वारंवारतेमध्ये येतात ते. म्हणून Q2 बरोबर येतं आहे 30. म्हणजे मध्य किती आहे 30. म्हणजे श्रेणीतील शेवटच्या मूल्याची संचित वारंवारता 38 आहे आणि एकूण वारंवारता सुद्धा 38 आहे. तो ताळा मी मागेच सांगितला आहे. हे उत्तर Q2 आलेलं आहे 30. आता आपल्याला त्यातलाच तिसरा प्रश्न आहे. 4 गुण यालाही आहेत. खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा सुद्धा तुमच्या स्वाध्यायामधीलच परिच्छेद आलेला आहे. आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामीण भाग हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनाने भारतनेट हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. देशातील 1 लाखाहून अधिक ग्रामपंचायती भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्याच्या कामात महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. 12,378 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड ही राज्येसुद्धा भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट ठरली आहेत. आता यावर प्रश्न आहेत, त्याची उत्तरे लिहायची. 4 प्रश्न आहेत, 4 गुण आहेत. 1. केंद्र शासनाने भारतनेट कार्यक्रम का हाती घेतला? 2. देशातील किती ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे? 3. महाराष्ट्राशिवाय इतर कोणती राज्य भारतनेटमध्ये उत्कृष्ट ठरली आहेत? 4. इंटरनेटमुळे जग जवळ आले याबद्दल तुमचे मत लिहा. आता पहिले 3 प्रश्न आहे त्याची उत्तरं परिच्छेदात आहेत. फक्त 4था प्रश्न इंटरनेटमुळे जग जवळ आले याबद्दल तुमचं मत लिहा. हा मात्र मनाने प्रश्नाचं उत्तर लिहावं लागतं. पाहूया आपण काय उत्तर आहे. क्रमांक 1. भारतातील ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने भारतनेट हा कार्यक्रम हाती घेतला. 2. देशातील 12,378 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. 3. महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेश, पूर्व, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड ही राज्ये भारतनेटमध्ये उत्कृष्ट ठरली आहेत. 4. हे उत्तर महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. इंटरनेटमुळे जगातील कोणत्याही 2 ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना एकमेकांशी संवाद साधणे, माहितीची देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे. इंटरनेटद्वारे उद्योगांच्या विकासास आणि संस्कृतीच्या मिलाफास चालना मिळाली आहे. अशा प्रकारे इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6वा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. सविस्तर उत्तर लिहा. कोणताही एक. 2 प्रश्न दिले, 2 पैकी एकच लिहायचं आहे. 8 गुण आहेत. म्हणजे हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 1. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या स्पष्ट करा. 2. खालील आकडेवारीवरून 50वे शतमक काढायचे. P50 काढायचे. इथे वेतन आणि कामगार संख्या दिलेली आहे आणि अखंडित श्रेणी पद्धतीने आपल्याला शतमक काढायचं आहे. पाहूया आपण उत्तर. पहिलं, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या स्पष्ट करा. पाहूया आपण पहिली समस्या. लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांजवळील शेतजमिनीचा आकार कमी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतीची उत्पादकता कमी आहे. 2. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 3. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे महाराष्ट्रातील शेतजमिनीची अवनती होत आहे. 4. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कर्जबाजारी आहेत. 5. महाराष्ट्रात भूसुधारणा कायदा
व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी होत आहे. 6. महाराष्ट्रात अनेक जमिनी या कोरडवाहू जमिनी आहेत. राज्यातील काही भागात जलसिंचन सोयींचा अभाव आहे. 7. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना भांडवलाच्या कमतरतेच्या समस्येस तोंड द्यावे लागत आहे. 8. महाराष्ट्रात अनेक ग्रामीण विकास योजनांची अयोग्य प्रकारे अंमलबजावणी होत आहे. 9. प्रभावी विपणन व्यवस्थेच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळत आहे. 10. महाराष्ट्रातील शेतीवर हवामान बदलांचा मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत आहे. अशा प्रकारे समस्या लिहायच्या. आणि दुसरा प्रश्न आहे, पुढील आकडेवारीवरून 50वे शतमक P50 काढा. वेतन दिलेलं आहे आणि कामगारांची संख्या दिलेली आहे आणि आपण त्यावरून पुढचं गणित सोडवूया. पहा, इथे वेतन आणि कामगार संख्या दिलेली तीच लिहून घेतली, पण इथे मात्र संचित वारंवारता CF काढली आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पहिल्या गटाची 4 राहील. 4त 6 मिळवले 10 झाले, मग त्यात 10 मिळवले 20 झाले, मग 25 मिळवले 45 झाले, 15 मिळवले 60 झाले. इथे 60 आलेले आहेत आणि इथे ही जर बेरीज केली तर ही पण 60 येते. n बरोबर 60. ही n बरोबर 60 आहे, लक्षात ठेवा. आता आपण गणित सोडवूया. P50 आता सूत्र पहा. अगोदर P50 बरोबर कंसाच्या बाहेर 50 आहे आणि कंसामध्ये n/100 आपल्याला शतमक काढायच्या इच्छा पदाचं मूल्य किंवा व्यापदाचं मूल्य. कंसाच्या बाहेर 50, अंशस्थानी 60 का घेतले तर n बरोबर 60 आहेत, आत्ता आपण काढलेले आहे, /100 व्यापदाचं मूल्य. मग याचं जर गुणोत्तर सोडवलं हे तर हे इतकं येईल 0.6 कंसामध्ये घेतलेत, 50 कंसाच्या बाहेर आहेत, म्हणून याचं उत्तर येतं आहे 30व्या पदाचं मूल्य. याचं जर सोडवलं तर आपण 30व्या पदाचे मूल्य किती आहे? 45. 45च्या अंतर्गत येतं, संचित वारंवार येतं, ते शोधायचं आहे 30 ही संख्या. मग ती 45च्या अंतर्गत येते, म्हणून त्यावरून आपल्याला शतमक वर्ग मिळतो. तुम्हाला मागे दाखवते मी. हे पहा, इथे पहा 45 आलेलं आहे. हे पहा इथे याच्या अंतर्गत येतं. 30 कुठे येणार आहेत? 45च्या आत येणार आहेत, म्हणून आपल्याला ही मिळाली, ही L आहे, ही L मिळाली, ही F म्हणायची, आणि ही 20 आहे, ही आहे CF, आणि H घ्यायची आहे. 20 आणि 40 मधलं अंतर किंवा 60 आणि 80 मधलं अंतर आहे 20. त्या संख्या आता पुढे आपण टाकून घेऊया. म्हणून शतमक वर्ग मिळाला आपल्याला 60 ते 80चा. म्हणून L 60 आहे, F 25 आहे, CF 20 आहे, नंतर N किती आहे? 60 आहे आणि H 20 आहे. आत्ता मी जे सांगितलं ते. मग सूत्र आहे P50 बरोबर, इथे आहे L प्लस कंसामध्ये 50n/100 वजा CF परत छेद F गुणिले H. आता यामध्ये सगळे आपण किमती टाकून घेऊया. किमती टाकू आपण. P50 बरोबर हे 60 अधिक कंसामध्ये येणार आहे, किमती टाकायच्या, 50 गुणिले 60/100 वजा CF 20 आहे, आणि छेद इथं 25 घेतलेले आहेत F फ्रिक्वेन्सी वारंवारता, आणि हे गुणिले 20 H घेतलेत. मग हे सगळं गुणोत्तर हे सोडवत आहे, पुस्तकातलंच उदाहरण आहे, तुमच्या पुस्तकात दिलेलं उदाहरण. हे सगळं गुणोत्तर सोडवत या तुम्ही. वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप व्हिडिओ मोठा झाला आहे त्यामुळे मी शॉर्टमध्ये सांगते उत्तर. P50 बरोबर आलेलं आहे 68. हा स्क्रीनशॉट काढून घेतला तर नक्कीच तुम्हाला हे गुणोत्तर समजेल. पुस्तकातलंच उदाहरण हे आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी घेतलेली आहेत. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, पण जरूर शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ तयार केला. एवढा मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण न कंटाळता नक्की पहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.